दरवर्षीप्रमाणे 11 बैलगाड्या ओढून आपल्या खंडेरायाला मान दिला जातो आणि आपली यात्रा संपन्न होती. नमस्कार मंडळी, मी कृषीदूत केतन आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माघ पौर्णिमा आणि या माघ पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती आपलं गाव मसेखुर्द, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगरमधील यात्रेला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला दिसत असेल की आज आपल्या खंडेरायाची यात्रा आहे आणि खंडेरायाचा रथ किती छानपणे सजवला आहे. पण त्या रथासोबतच 11 बैलगाड्याही सजवल्यात आणि ह्या बैलगाड्यांचा मान हा देवाला दिला जातो, म्हणजेच आपल्या खंडेरायाला दिला जातो. तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे ह्या बैलगाड्या एकमेकांना जोडल्या जात आहेत आणि ह्या बैलगाड्या एक एक जोडल्यानंतर देवाला एक खेटी पूर्ण केली जाते आणि ह्या जोपर्यंत 11 खेट्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा मान दिला जातो आणि एकदा पूर्ण झाल्या की मग सगळ्या 11 बैलगाड्या एकत्र ओढल्या जातात. पण ह्या खेटी घालणं म्हणजे काय आणि हा मान देणं म्हणजे काय? तर गावामध्ये एका प्रसिद्ध व्यक्तीला त्याच्या अंगामध्ये स्वतः खंडेराय अवतरतात अशा व्यक्तीला खेटी घालण्याचा मान दिला जातो. म्हणजेच एक बैलगाडी जोडली की त्या बैलगाडीपासून त्या मंदिराला एक पूर्ण चक्कर मारली जाते, एक फेरी पूर्ण केली जाते, त्याला एक खेटी म्हणतात आणि स्वतः खंडेराया स्वतः त्या मनुष्य रूपामध्ये येतो असं म्हटलं जातं आणि अशी प्रथा आहे. त्याच्यासमोर वाजंत्री येत आहेत आणि मागे भंडारा उधळला जातो आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ज्याच्या अंगामध्ये खंडेराया आलेले आहेत त्याच्यावरती कशा प्रकारे भंडारा उधळला जातो आहे आणि बैलगाड्यांभोवती कशी खेटी पूर्ण केली जाते. अशा 11 बैलगाड्या एकमेकांना जोडल्या जातात आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की किती सगळे लोक सगळे एकत्र आलेले आहेत. यात्रा हा असा एकमेव सण आहे की ज्यावेळेस सगळे आपल्या कामधंदे सगळे सोडून सगळेजण बाहेरगावी शिक्षणासाठी, व्यवसायासाठी गेलेले असले तरी आपल्या यात्रेला, आपल्या परंपरा, आपल्या रूढींचा मान ठेवून सगळे आपुलकीने आणि आतुरतेने ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या वेळात वेळ काढून येतात आणि आपल्या देवाची, आपल्या रूढी परंपरांशी आपण किती एकनिष्ठ आहोत या गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी एक हे मिळून जाते. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की सगळे लोक कशा प्रकारे एकत्र आलेत आणि कशा बैलगाड्या बांधण्याचं काम चालू आहे आणि देवाला कसा मान दिला जातो. आता या ठिकाणी थोडीफार गर्दी होती आहे, तर बाकीचे लोक एकमेकांना कसं सहकार्य करतायत आणि ते खेटी पूर्ण करायला कशा प्रकारे मदत करतायत. तुम्हाला दिसत असेल की एक वाजंत्री पुढे हे करतो आहे आणि देवाला अजून उत्साही करतो आणि मागे देवावरती भंडारा उधळला जातो. आता ह्या खेट्या पूर्ण केल्या की ह्याच्यानंतर सगळ्या हे ओढण्याचा मान हा खंडेराया रूपी मनुष्य की ज्याच्या अंगामध्ये खंडेराया आलेला आहे त्याला हा मान दिला जातो. आता ही झाली आहे ही 10वी खेटी, म्हणजेच आपली सरते शेवटची खेटी फक्त राहिली आहे आणि तुम्हाला दिसत असेल की सगळे लोक किती आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती खेटी पूर्ण झाली की तुम्हाला कळेल की नक्की हा मान कसा दिला जातो. आणि गर्दी किती झाली हे तुम्हाला दिसतच असेल की एवढ्याशा छोट्या गावामध्ये एवढे लोक सगळे फक्त आपल्या यात्रेसाठी आले आणि यात्रा हा एकमेव सण असा राहिला आहे की ज्यामध्ये सगळ्या लोक आतुरतेने सहभागी होतात. आता ही शेवटची खेटी आहे आणि सगळे लोक किती आतुरतेने वाट बघत आहेत आणि कशा प्रकारे देवावरती भंडारा उधळला जातो आणि कशा प्रकारे वाजंत्री वाजवत आहेत. ह्या 11 बैलगाड्यांचा मान हा देवाला दरवर्षी दिला जातो आणि ह्या किती दूरपर्यंत बैलगाड्या आहेत हे पाहतून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की किती दूरपर्यंत बैलगाड्या एकमेकांना बांधलेल्या आहेत आणि ही आता आपली झाली आहे शेवटची खेटीच, म्हणजेच आपली 11वी खेटी. आता ही पूर्ण झाल्यानंतर देव हा मध्यस्थानी येतोच, म्हणजेच आपल्या महत्त्वाची जी गाडी आहे त्या ठिकाणी येतो. देवाला नारळ फोडला जातो आणि देव हा गाडीला झुकला जातो, म्हणजेच ज्या मनुष्यामध्ये देव आला आहे आणि हा देव गाडी स्वतः 11 बैलगाड्यांचा हा देव ओढला जातो आणि सगळेजण त्याला मदत करतात. या 11 बैलगाड्या ओढत असताना जो मान आणि जो दृश्य आहे हे डोळ्यांचं पारणं फेडणारं असतं आणि हीच प्रथा आणि ह्याच आपुलकीने हे दृश्य पाहण्यासाठी सगळं गाव एकत्र झालेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे आणि किती अशा डोळ्यांचं पारणं फेडणारं असं दृश्य आहे आणि सगळे लोक आतुरतेने आणि तेवढ्या अभिमानाने बघत आहेत, कारण ह्या आपल्या रूढी परंपरा आहेत. या रूढी परंपरा जपण्यासाठीच आणि या यात्रेसाठीच एवढ्या लोकांनी गर्दी केली आहे. तुम्हाला गर्दी दिसतच असेल की किती जास्त प्रमाणात सगळे लोक एकत्र आलेत आणि आपल्या गावची यात्रा साजरा करण्यासाठी आणि ह्याच रूढी परंपरा जपण्यासाठी सगळे गावकरी एकत्र होत आहेत. आता गाड्या ओढून झाल्या की सगळे आपल्या खंडेरायाच्या मंदिरामध्ये जातात, देवाची आरती केली जाते आणि भंडारा उधळला जातो. जेव्हा देवाचा भंडारा उधळला जातो त्याच्यानंतर अख्खा गाव भंडारा उधळतो. आता तुम्हाला दिसेल की अख्खा गाव कशा प्रकारे आपल्या देवाचा जयघोष करतो आणि भंडारा उधळतो आणि हे दृश्य पण खरंच डोळ्याचा पारणा फेडणारं आणि खूप उत्साही
असं होऊन जातं. आणि सगळ्या देवाला सगळेजण आपले भंडारा उधळत आहेत आणि देवाचा पडलेला प्रसाद सगळेजण आपल्या प्रसादरूपी ह्यामध्ये गोळा करत आहेत. तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे भंडारा उधळला जातो आणि देवाचा जयघोष केला जातो. एकोट एकोट जय मल्हारचा नारा दिला जातो. आणि ही आपली गावची यात्रा आणि ह्या आपल्या रूढी परंपरासाठी सगळं गाव एकत्र येतं. आणि हे झाल्यानंतर मग थोडं मनोरंजनासाठी गाणे लावून DJ लावून त्याच्यावरती सगळ्या लहान मुलं मुली सगळे वयस्कर मंडळी पण त्या तालावरती नाच करतायत, मजा मस्ती करतायत, एकमेकांना प्रोत्साहित करतायत. आणि तुम्हाला दिसत असेल की कशा प्रकारे सगळेजण आनंद घेत आहेत. आणि अशा प्रकारे आपल्या गावची यात्रा साजरी केली जाते. तुमच्या गावची यात्रा कशा प्रकारे साजरी केली जाते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्ही यात्रेला दरवर्षी येता का? तुम्ही तुमच्या यात्रेच्या तुमच्या रूढी परंपरांना तुम्ही जपता का? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याच्या व्यतिरिक्त तुमच्या यात्रेमध्ये खास असं काय असतं आणि आम्ही पाहण्यासाठी येण्यासाठी तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी पण नक्कीच तुमच्या यात्रेला येईल. दरवर्षी माघ पौर्णिमेला आपल्या म्हसे खुर्द ग्रामस्थाची यात्रा असते, तर तुम्ही पण पुढच्या वर्षी नक्की या. तोपर्यंत सगळ्यांचा आता रामराम घेतो. एकोट एकोट जय मल्हार.